नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश एम जलवाड. अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजश्री शाहू महाराज योजने जाचक अटी शर्ती लागू केल्या आहेत. त्या विरोधात आज सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे पुणे जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यात जाचक अटी सरकारने टाकलेल्या आहे. त्यामुळे सम्यकतेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर मागण्याचे निवेदन देत आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात निवेदन देतेवेळी सम्यकाच्या वतीने मागण्यासोबत काही सूचनाही देखील सरकारला करण्यात आल्या आहे. त्यामध्ये नंबर 1, परदेश शिक्षण शिष्यवृत्तीच्या जाचक अटी शिथिल करण्यात यावेत. जसे की उत्पन्न मर्यादा ही वार्षिक 16 लाख रुपये पर्यंत व वयाची अट किमान 40 वर्षे पर्यंत वाढविण्यात यावी. 2, परदेशी शिष्यवृत्तीसाठी येणाऱ्या विद्यार्थी अर्जाची मर्यादा 75 वरून 150 पर्यंत करावी. नंबर 3, ग्रॅज्युएशनसाठी 75 जागाचे नियोजन हे नवीन शैक्षणिक वर्षासाठी करून त्या योजनेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले परदेशी पदवी योजना हे नाव देण्यात यावे व ही नियोजित योजना A+B+ अजून जे बोर्ड शासन मान्य असतील ते सर्व बोर्डच्या जागासाठी लागू करून त्या जागा विद्यार्थ्यासाठी खुल्या कराव्यात. 4, 80% गुणाची अट रद्द करून ती किमान कमीत कमी 60% करावी. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी ऊस तोडून शेत मजुरीचे काम कष्ट करून शिक्षण घेत असताना त्यांना कमी मार्क असतात. 80%ची अट रद्द करून ती किमान 60ने केल्यास आपण ग्रामीण भागातील शेत मजुराच्या मुलाच्या प्रवेशाची जागा जास्त शहरी मुलांना मिळेल. म्हणजे शासन असंवेदनशील आहे. ग्रामीण मजुराच्या मुलावर जाणीवपूर्वक अन्याय करताय व शहरी अधिकारी यांच्या मुलांना प्राधान्य देत असे सिद्ध होईल. त्यामुळे मार्कची मर्यादा कमी 60% करावी. 5, जागतिक विद्यापीठे कॉलेजेस यांची आपण घातलेली 200व्या रँकेची मर्यादा 300 रँक असलेल्या सर्व विद्यापीठे कॉलेजेस अर्ज भरण्यासाठी वाढवून आपल्या यादीत समाविष्ट करावीत. म्हणजेच विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होतील. 6, परदेश शिक्षण शिष्यवृत्तीच्या फॉर्म भरायला प्रत्येक वर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात येते. त्यांची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवावी. कारण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल असे फॉर्म भरावे. या प्रोसेसमध्ये फॉर्म स्वीकारण्याची मुदत वाढ करावी. ती लवकर सुरू करून लवकर बंद करण्याची घाई करू नये. शासकीय पैसे शिष्यवृत्ती आहेत ते त्याच कामासाठी उपयोगी येतील. यासह अनेक मागण्या निवेदन शासनाला देण्यात आले. खरोखरच शासनाचं जे काही धोरण असते ते काही योग्य बी असते, परंतु त्याच्यामध्ये चेंजेसपणा करणं आणि ज्या अटी आहेत त्या शर्ती आहेत जोपर्यंत सरकारकडून निवेदन देऊन आणि त्या निवेदनामध्ये आणि ज्या जाचक अटी आहेत त्यामध्ये बदल करणं हे गरजेचं आहे. खरोखरच सम्यक विद्यार्थ्यांनी जे आंदोलन म्हणा जे शिक्षणासाठी जे निवेदन देण्यात आली ते खरोखरच योग्य आहे. आणि त्यामध्ये जे परदेशी शिक्षण घेते वेळेस काही लोकांना पुष्कळशा अटी येतात आणि याही अटी हे सरकार पूर्ण करेल का? आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद.